सो हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मी आज आलो भंडाऱ्याला नागपूर. तर आम्ही आलो उमरेड पवनी कांडळा भऱ्यानं. उमरेड पवनी कांडळा भऱ्यानं. तर आज आम्ही जंगल सफारी करणार आहे. गाईज बघा तुम्ही, हे जिप्सी आहे आणि इकडे पार्किंगची व्यवस्था आहे. नाश्ता चालू आहे आता. पळसाची पानं आहे. आजची नाहरी सुरेश भाऊ हे आमचे छगन भाऊ. दुपारी 2 वाजता आम्ही नाहरी करायला बसलो आणि आमच्या नाहरीचा मेनू आहे टोमॅटो आणि काकडी. तर त्यांचं गेस्ट हाऊस आहे. तर मित्रांनो, हा गमचा आहे. आम्ही विदर्भात आलो आहे. हे आमचे मित्र रुपेश भाऊ गावीत. ते इथं पहिले आरिफ होते, आता कुठे लाखांदूरला आहे. मी आधी अकोल्याला. तुम्ही? आम्ही इंडियामध्ये राहतो. चॅलेंजिंग. आम्ही इंडियामध्ये राहतो. आम्ही शाहरुख खानचा चकदे बघितलाय ना 4 वेळा. चकदे का? पण आम्ही इंडियात राहतो. तर मित्रांनो, खूप ऊन आहे इथं. ऊन म्हणजे पवनी उमरेड करंडला वाईल्ड लाईफ सेंच्युरीत आपलं स्वागत आहे. वेलकम वेलकम. येस, टू एक्सप्लोर वाईल्ड लाईफ. अरे पहिल्यांदाच फील झाला आम्हाला वाईल्ड लाईफचा. घुसल्या मध्ये नाही, गावं आहेत. रिलोकेट नाही केलेले 2-3 गावं आणि आहे इकडचं साईडचं. आपण ते गाववाले ते जामच खतरनाक करत होते ते मग एवढीचीच राहायचा म्हणजे जो. हो ना, हो ना. हाय, तुझं नाव काय? अन्वी. तू कुठली? नाही, तू कुंभाळची ना. हां, येतं आमच्या मागं. वेलकम टू विदर्भ सांग. वेलकम टू काय? वेलकम टू. गाइस, हम निकल पड़े जंगल सफारी करने. क्या क्या देखने वाले आज? आज हम देखेंगे वाइल्ड लाइफ. यहाँ पे फोटो सेशन चालू है. महाराष्ट्र के जंगल के खुखार शिकारी और जीव जंतु सबका दर्शन करने जा रहे हैं. तो गाइस, जिप्सी हमारी रेडी आहे. तर गाइस, आम्ही निघालोय. गॅंग आमच्या आवरते. आता हे जिप्सी आहे. बघू काय दिसतंय मध्ये, माहीत तर नाही. बघू आता. ऊन तर खूप आहे. तर आम्ही आता आहे पवनीला. पवनी टुरिस्ट गेट आहे इथं समोर. तरपासून ती आमची जिप्सी आहे. लागली पार्किंगला आता. चलो भेटते. चलो. तर अशी जिप्सी आम्ही आता चाललो आहे जंगल सफारीला. सूरज भाऊ इंडिया में रहने वाले. इंडियन की गाड़ी. ये वेस्ट इंडीज का आदमी है हमारे साथ. एकोनचा भाऊ. एकोनचा भाऊ या इकडे आहे ना. मग दिसत तोड दिसत तुला तर दबंग मधलं ते हिचा भास राहतो ना एवढ्या ती कंडिशन. तो महेश मांजरेकर नाही का? हमारी डिफी चालू हो चुकी है. यस 1-2 मिनिट. सर, तुम्ही येताय का नाही? आप जाके आओ. चालेल ना. काही फोटो बिटो काढायचा कोणाचा काय असेल तर सांगा बा. आता निघताना. नाही, मी येतो थोड्या वेळाने. तो गाइस, हम चल चुके हैं. ये हमारी साइटिंग चालू हो चुकी है. ये वाइल्ड लाइफ फोटोग्राफर. ये कहाँ गए? वाइल्ड लाइफ फोटोग्राफर है. मुझे दिख रहा है क्या नहीं आपको? ये मेरे को सीखना पड़ेगा. ये ट्रेनिंग के लिए जा रहा हूँ. पहले तो मैं फंक्शन सीख लूँ. बाद में हम फोटोग्राफी करेंगे. हाँ, जरूर करेंगे. कुछ दिखना चाहिए. ऑटो फोकस करना है. ऑटो फोकस करना है. आसपास साईडला घ्या. भाई कसं वाटतंय? बढिया. जबरदस्त. कॅमेरा फोकस करो. जंगल को भाई, जब शेर को देख रहे, शेर जा रहे हैं. 4 शेर गमछा पहन के.
अंदर तर चाललो आम्ही आता, बघू काय भेटते काय नाही. खूप आज जंगल आहे बघा तुम्ही, जंगल आहे भरपूर आहे, चारी बाजून जंगल आहे. गाईज आम्ही जंगलात घुसलेलो आता मिड सायटिंगला, बघू काय दिसतंय का नाही. रानटी कुत्र्यांचा आटा आहे हा. गावठी साधाला त्याला बीज सांगतो का? ते पाय ते पाय. हा ते पाय एक नंबर असली मजा इसमें भाई. हा का? आपल्याला सूचना लागली तर आपण कसं छावमध्ये जाऊन बसतो. एकूणच पलटो इथून मुरमाडीतून. आणि हे काय हो? हे वॉटरबॉडी. वॉटर बॉडी. ओके. जसे की बघा उन्हाळ्यामध्ये तलाव कोरडे होतात, मग वन्य प्राण्यांना पाणी पिण्यासाठी तो नॅचरल आहे. हा बनवलेला आहे सिमेंटचा. कासर म्हणतात त्याला. आणि सोलर पंप आहे. हा का? जसं टेम्परेचर वाढलं तसं पाणी बाहेर. ओके. टेम्परेचर जसं कमी होणार तसं पाणी कमी होणार आहे ना. आता याला साफ केला कारण की याच्यात कचरा होता, याला साफ केलं, त्याच्यामध्ये पाणी आहे. याला हा सुकल्यानंतर याच्यामध्ये सुद्धा पाणी टाकणार. तसं एवढं जंगल पहिले आमच्याकडे पण राहायचं, पण आता कमी झालं. पहिले जंगल म्हटलं आपल्याकडे असं राहायचं आहे रे. शहरीकरण जंगल पूर्ण जंगल आहे 4997 हेक्टर, 49.90 स्क्वेअर किलोमीटर. मित्रांनो 12.5 एकर जंगल, 12,500 एकर जंगल आहे एरिया. आम्हाला वाटलं खूप लागेल, पण तेवढं ऊन लागत नाही. झाडं आहे आणि हवा पण खूप चालू आहे. पावसाळ्यामध्ये बंद असते. हा का? आपलं गेट 1 ऑक्टोबर पासून चालू असतो. 30 जून. 30 जून का? 1 जुलै पासून 30 सप्टेंबर पर्यंत बंद असतो. कारण की रूट पूर्ण खराब होऊन जातात ना. ह्या साईडला कसं डेन्स फॉरेस्ट आहे. आता पानझड झाडे, कारण की समर आहे, उष्णतेमुळे पूर्ण पान झडलेत खाली. त्या साईडला कसं आहे, असं बारीक झाड नाही आहे. पलीकडे नाही का तो बॅरिकेड खोललं, त्याकडेला असं डेन्स झाडं नाही आहे. तिथं फक्त उंच उंच झाडं आहे. आपण ह्या साईडला याच्यासाठी चाललो कारण की इकडे टायगरचं लोकेशन आहे आणि सर्व ॲनिमल ह्याच साईडला जास्त दिसतात. आहे का? काय बरं? नाही. इंडियन नाईट जार. इंडियन नाईट जार नाही. समोर वाढलं टियर बसल्यात मेल पाण्यामध्ये. त्याकडेला बघा, हा मेल आहे इंडियन गोरचा. हा काय? हे स्पॉटेड टियर आहे, चितळ. आपण जे हरिण म्हणतो ना, आणि हे हे इंडियन गोर रानगवा. ना. हा मेल आहे. भरपूर शक्तिशाली असते हा. आपण आता जिप्सी मध्ये 8 जण आहो ना, बंद जिप्सीला पलटवू शकते हा. हा का? हो. टायगर, सिंगल टायगर याला मारू नाही शकत. हा ना.
जर 2 टायगर किंवा 3 टायगर राहतील ना तेव्हा तरच त्याला नाहीतर टायगरला मारून टाकतो ना. एवढा खतरनाक मस्त नाही कसं आहे फोटो आला बघ तसं तिकडे माणसं आहे का त्या कोपऱ्यात बघा. हां तो दिसला का तू बसलेला ना नाही नाही उभा आहे तो तिथे तो उडाला बघ. हा 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 पाय रांडू जाम मोठा आहे रे. मग निघा डुकर 21 ताडोबा बप्पा वाईल्ड डॉग पाय ना किती आहे ते. किती आहे 3 4 5 झुंड झाड आहे झुंड आता वाईल्ड डॉग घाबरलेत हां ना जास्त आहेत ना त्यामुळे. कारण यांचं पूर्ण झुंड आहे हा. आणि मेल समोर आहे आणि वाईल्ड डॉग कसे छोटे आहेत ते. एखादं असेल तर एकटं असेल तर यांचं जर वाईल्ड डॉगचं असं ग्रुप असतं ना जसं वाईल्ड बोरचं आहे तर त्यांनी मारलंच असतं जिवंत मारलं असतं आपल्याला शीन पण पाहायला भेटली असते. कारण की आम्ही बघितलं ना हे आहेत हे व्हेजिटेरियन आहेत ते नॉन व्हेजिटेरियन आहे म्हणजे त्यांना मांस लागतं त्या वाईल्ड डॉगला बरोबर ना. हां मांसाहारी आहेत ना ते. हां मांसाहारी. टायगरला सुद्धा मारू शकतात ते. हां सुटून पडल्याचे पण नाही. जर रोड वरती पडलं असेल ना तर ते पण. आपण उचलून साईडला करू शकतो. घेऊन नाही जाऊ शकत ना घेऊन जाऊ शकत नाही नाही एखादा खोड जर पडलं असेल रोडवर त्याला साईडला करू शकतो आपण. त्याला कीड लागेल त्या कीड पक्षी खाणार कारण की ते खोडावरती सुद्धा जीवनसत्व आहे कारण की येतो कीड लागतो ना. टायगर आहेत का नाही तर आहे ना टायगर. हां का एवढं उन्हाचे नसते नाही एवढं टेम्परेचर मध्ये नाही. एक तर सकाळी किंवा संध्याकाळी मॉर्निंगला पण कसं असते 7:30 पर्यंत दिसलं तर दिसलं हां ना कारण की 8 वाजता नंतर टेम्परेचर होतं. हां बरोबर इव्हिनिंगला 4:30च्या नंतरच. हां आता तर 5 वाजता सुद्धा टेम्परेचर असते. हो ना. समर चालू आहे. इकडे गावं पण आहेत का. हो लोकवस्ती पण आहे. लोक असते. आता तो समोरचा एक रूट आहे ना ह्या कडेला पाहून गाव आहे. ओके. सरासरी त्या गावची लोकसंख्या आहे 600-700 लोकसंख्या आहे. छोटे गाव. हा चौशिंगाबा अरे हा लांडोर पण आहे तिथं. हो. बिहेन. आपल्या तिथे जंगलातच कोण बोलतोय. चलायचं नीलकंठ कशाचं सामान तिकडे गेले अरे ते अजून पुरं नाही झालं. त्याच्या मागे हे बघा पूर्ण मेल आहे ते नीलगाईचे. बघा त्याला चार्जिंग आहे. तलाव आहे जेव्हा टायगर मुवमेंट करेल ना त्याच्यानंतर मग हे डिअर वगैरे कॉलिंग करते. हां का तलाव कोणता आहे गाणंही त्याला नाही तलाव तो नंदी पण आहे गाणंही म्हणते तो. हां का काम चालू आहे का तिथे. फक्त पायऱ्या बनवतात तिथं. हां ना तो गाईच पूर्ण जंगल फिरलो आम्ही आता चालू आहे अजून बाकीचे तलाव नाही तलाव आहे आपण चहा घ्यायला चालू आहे इथं जंगलामध्ये एक टपरी झाडांची तिकडे जाऊन चांगलं वाटतं. सो गाईज आमची सायटिंग झाली आहे आणि हे बघा ग्रीन एनर्जी आणि इकडे मस्त तलाव आहे इथं लाकडापासून
डायरेक्ट सोफा तयार केला आहे बांबूचा, बघा तुम्ही, एक नंबर आहे. कुंडी आहे मस्तपैकी. एवढं जंगल खतरनाक आहे ना. सो तुम्हाला कसं वाटलं इथे येऊन सूरज आम्हाला वाकुंडारी? खूप चांगला अनुभव होता. हां, आम्ही पहिल्यांदा एवढ्या मोठ्या घनदाट जंगलात जंगल सफारीसाठी आलो. बरेचसे प्राणी बघितले, जसे की हरिण बघितले, अजून काय होतं ते रानडुक्कर, गवा, रानकुत्रे, जंगली कुत्रे, अजून आम्हाला वाघ, बिबट्या वगैरे बघायचे बाकी आहेत. अजून टाईम आहे खूप त्यांना. सो आमच्या नेक्स्ट जे उरलेली सफारी आहे त्याच्यामध्ये आम्हाला दिसतील. 1-2 तासातच आपल्याला ते बघायला मिळेल. तुम्हाला कसं वाटलं? ॲक्च्युली कसं आहे माहिती आहे का, हे पोरं यायला तयार नव्हते. मी त्यांना सर्वांना थोडंसं फोर्स केला, आले. पण आज त्यांचे जे ओपिनियन ऐकतोय मला आनंद होतोय मनापासून की एवढ्या मोठ्या जंगलात येणं. 12,500 एकरचा हा स्पॉट आहे, पावणीचा स्पॉट आहे. एवढ्या मोठ्या जंगलात नुसतं फिरणं खूप मोठी आणि खूप चांगली गोष्ट आहे. एवढं मोठं जंगल आजकाल पाहायला भेटत नाही. आणि बरेचसे प्राणी पाहिले आम्ही, बगळ्यापासून तर पक्षी पण खूप पाहिले. रानगाई, गवा, रानडुकराचे कळपच्या कळप, नीलकंठ पक्षी होता, खंडू पक्षी, खंडू पक्षी होता. सगळं प्राणी पाहिले. आनंद वाटला. आता पुढच्या सफारीमध्ये आम्हाला 2-3 गोष्टींची अपेक्षा आहे, अस्वल, चित्ता आणि वाघ, टायगर. तर ते आज जरी नाही दिसले तर उद्याला ताडोबाची सफारी आहे आमची, त्याच्यात नक्की आमची इच्छा पूर्ण होईल. थँक्यू. आमचे मित्र विशाल भाऊ राऊत, तुम्हाला काय वाटतंय? स्पेशली मी छगन सरांचे आभार मानेल की त्यांनी इनिशिएटिव्ह घेतल्यामुळं हा अविस्मरणीय जो प्रसंग आम्ही अनुभवला त्याचे सर्व श्रेय छगन सरांनाच आम्ही देतो आहे. आणि स्पेशली आमचे कोंडारी साहेब जे आमच्या प्रमोद निंपाळ सरांच्या विनंतीला मान देऊन आले होते आणि आलेले आहेत. पण बोलून होते चालेल नाही. ऐन वेळेला निंपाळ सरांची तब्येत खराब झाल्यामुळे ते नाही अवेलेबल होऊ शकले, काही कारणाचं नाही आले. पण आम्ही त्यांना बाकीचे सर्व फोटो पाठवतोय कंटिन्यू. अपडेट चालू आहे. सो दॅट ही कॅन एन्जॉय विथ अस. येस. तर मित्रांनो, तुम्ही असंच या पावनी जंगलाला. तर उद्या आमची सफर आहे ताडोबाला. तर आम्ही पहिल्यांदा अनुभव घेतला, अतिशय खूप छान वाटलं, मज्जा केली. मज्जा नाही म्हणजे ती फिलिंग वेगळीच होती नाही का. तर बघू आता पुढं काय होतं आहे. आता टायगर बघायला जाणार आहे. टायगर भेटला तुम्हाला दाखवतो, नाहीतर उद्या. हे एक महत्त्वाची गोष्ट विसरलो म्हणण्यापेक्षा, तो मित्र ऑफिसला असल्यामुळं तो पटकन नाव नाही घेता आलं. हे सगळं अर्जंटली आणि तात्परतेने सगळं ऑर्गनाईज ज्या माणसाने केलं ते रुपेश दादा, आमचे गावीत RFO पवनी रिझर्व फॉरेस्टचे बीट काय मालक म्हणता येईल त्यांना, प्रमुख रिजनल फॉरेस्ट ऑफिस. त्यांच्या ग्रुपे मी अचानक भयानक प्लॅन झाला आणि त्यांनी फक्त आम्हाला इथं येण्याचं फक्त सांगितलं का तुम्ही पोचा, बाकी सर्व होईल. आणि तसंच होतंय. आम्हाला काही एक न करता आम्ही फक्त पोचलो. सफारी आमच्या रेडी आहेत, सगळं शेड्यूल रेडी आहे. आज तर पहिला दिवस आहे. प्रमोद सरांना आठवण काढतो आम्ही, पण आता खूप मिस करतोय रुपेश सरांबद्दल. नाशिक मित्रमंडळाच्या वतीने आम्ही रुपेश सरांचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू रुपेश भाई. थँक्यू रुपेश. तर मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेत. मी परत निघालो आहे सफारीला. तर आता टायगर दिसायची खूप दाट शक्यता आहे. लंगूर कॉलिंग म्हणजे दादा बोलले का लंगूर कॉलिंग केलं म्हणजे ते माकडं ओरडलेच वाटतं, काहीतरी दिसले. गाडी की है पुस्तक आहे. आमच्या मध्ये गाडी बघा. कुठे तिकडं तुझ्या का
टायगर शोधला पण नाही सापडला का बघा दादा काय टायगरला शोधला पण सापडलाच नाही आम्ही डायरेक्ट मध्ये घुसलं बघा काय कलदार मध्ये घुसलं डायरेक्ट आता 4x4 टाकली आपली जरूर हाँ तो रिजर्व रखना मैं तेरे को जरूर कॉल करूँगा गाड़ी देने